नंदनवन झोपडपट्टीत आज सकाळी रजत मेश्राम नावाच्या व्यक्तीने परिसरातील 2 जणांवर कात्रीने हल्ला केला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. या घटनेत आनंद जेडीएन शेट्टी आणि राजकुमार भैसार हे दोघे जण गंभीररित्या जखमी झाले. विशेष म्हणजे या प्रकरणात 2 वेगळ्या स्टोरीज पुढे आल्या आहेत. जखमींच्या नातेवाईकांच्या मते आरोपीने काही न सांगता मागून येऊन हल्ला केला आहे, तर पोलिसांच्या मते आरोपीने जखमी झालेल्या व्यक्तींना पैशांची मागणी केली आणि पैसे न दिल्यामुळे त्याने हा खुनी हल्ला केला आहे. त्यामुळे आधी तुम्ही नंदनवन ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक कोड यांचा बाईट ऐका. त्यांच्या मते आरोपी रजतने पैशांची मागणी केली आणि पैसे दिले नाही म्हणून त्याने आनंद शेट्टी यांच्यावर कात्रीने हल्ला केला. नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नंदनवन झोपडपट्टीमध्ये राहणारे आनंद शेट्टी हे नाश्त्याचे दुकान चालवतात. त्या दुकानाची तयारी करण्यासाठी त्यांनी नाश्त्याच्या ठेल्यावरती साहित्य वगैरे घरातून आणून ठेवत होते. त्यावेळेला आरोपी रजत मेश्राम हा त्या ठिकाणी हातात कात्रीसारखे धारदार हत्यार घेऊन गेला आणि जाऊन त्यांच्याकडून त्याने पैशाची डिमांड केली. आनंद शेट्टी यांनी पैसे देणार नाही असे ज्यावेळी त्यांनी सांगितले, त्यावेळी त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्यावरती जीवे मारण्याच्या उद्देशाने कात्रीसारख्या धारदार हत्याराने वार केला. तो वार त्यांनी चुकवला असता त्यांच्या गालाला ती जखम झाली. त्यानंतर त्याने पुन्हा 2-3 वार केले त्यांच्यावरती. त्या वारामुळे ते गंभीर जखमी झाले. आता आनंद शेट्टी यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे का, यांच्या मते आरोपीने पाठीमागून येऊन हा खुनी हल्ला केला आहे. सकाळी 6:45ची वेळ होती. मी जस्ट आपलं दार उघडलं आणि गेटचं लॉक उघडत होतो. माझ्या समोरच आनंद शेट्टीचं घर आहे. माझे नेबर आहेत, शेजारी आहेत. तर मी बघून राहिलो, तो मुलगा आला. तो आनंद भैया आपलं सामान ठेवायचे, रोजचं सामान रोज ठेला लावतात बिचारे ते इडली सांबारवड्याचा. आणि कैचीने भकाभक त्याला गालावर मारलं, एक छातीवर मारलं, एक मानीला मारलं. आम्ही एकदम ओरडलो, अरे रे काऊन मारून राहिले. तर सगळे वस्तीत लोक धावायला लागले. पडाला तो. तिथून पडल्यानंतर मग समोर एक राजकुमार भैसार म्हणून आहे, तो व्यक्ती आपल्या घरासमोर चुलीवर फक्त पाणी गरम करत होता. तर त्याला मागून कैची मारली. कैची इतकी जोरात मारली का तो जागृत बेशुद्ध पडल्यासारखं झालं. तिथून मग लोक धावले. तर गल्ली नंबर 11 मध्ये एका मुलीला असं 3 वर्ष मुले पकडलं आणि खाली पटकलं. पापा से घर से बाहर आए थे और उठने में वो आया वहां से और पापा पर कैंची से मारा और भाग गया वो। फिर उठने में आजू बाजू वाले जो भी नेबर्स है उन लोगों ने मिलकर पापा को हॉस्पिटल ले गए। फिर उठने में हम सभी भैया हम सब गए वहां पे पुलिस स्टेशन में कंप्लेंट की उसके खिलाफ। आता राजकुमार भैसारे बाबत पोलीस निरीक्षक विनायक कोडी काय म्हणतात ते ऐका. यांच्या मते राजकुमार भैसारे हे आनंद शेट्टी यांना वाचवण्यासाठी म्हणून तेथे आले होते, म्हणून त्यांच्यावर देखील आरोपी रजतने हल्ला केला. त्यानंतर त्याने पुन्हा 2-3 वार केले त्यांच्यावरती. त्या वारामुळे ते गंभीर जखमी झाले. हे पाहून शेजारी असलेले राजकुमार भैसारे हे त्यांच्या मदतीसाठी आले. त्यावेळी तू बीच में क्यों आता है म्हणून त्यांच्यावर देखील रजत मेश्राम यांनी वार केले. त्यामध्ये तेही जखमी झालेले आहेत. आणि त्यावेळेला इतर लोक त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यामुळे तो आरोपी आहे तो मैं सबको देख लूंगा असे म्हणून तो तिथून निघून गेलेला. आणि आता राजकुमार भैसारे यांचे नातलग काय म्हणतात ते ऐका. यांच्या मते आरोपी रजत आणि राजकुमार एकमेकांना ओळखत देखील नाही आणि आरोपीने राजकुमारवर देखील पाठीमागून हल्ला केला. त्याचा व्यवसाय करते, त्याला मारून आला आणि इकडे धावत धावत पहिले एका घरी लपला तो. त्याच्यानंतर त्यांनी हकललं तर तो इकडे आला. इकडे आल्यानंतर तो व्यक्ती चुलीत काड्या लावत होता, पाणी गरम करत होता कामाला जायसाठी. तर त्यांनी त्याला आला ना मागे कैचीनं डोक्यावर मारलं. तर त्याला इथे आहे गालाला आणि इथे हे लागलं आहे ब्रेनजवळ. तर मेडिकलला नेलं मी. त्यांना कडी सजा मिळायला पाहिजे, काऊन की निर्दोषला जर त्या व्यक्तीचा गुन्हा असता आणि त्यांनी जर मारलं असतं तर तो गुन्हेगार असता. पण तो काही न करता त्यांनी त्याच्या अंगावर हात टाकला, म्हणजे हा फार मोठा गुन्हा केला. कि यही लड़का था और हम सुबह के टाइम में उठते हैं, डेली उठते हैं। वो बाहर वो पानी लाने बाथरूम गए थे, वहाँ से आए और बैठे थे चूल पे, चूल जला रहे थे। तो उठने में ये हुआ और वो चिल्लाते चिल्लाते आए कि मायव करके मारा करके। तो वैसे ही हम दौड़ते दौड़ते उधर गए तो उधर भी पब्लिक थी, इधर भी। तो उनका फिर वो भी भाग गए थे जिनने मारा वो।
रजत मेश्राम कुछ भी नहीं दुश्मनी नहीं कांटेक्ट ही नहीं है उधर। नंदनवन परिसरात घडलेली घटना शहरातील नागरिकांना घाबरून सोडणारी घटना आहे आणि इतक्या गंभीर प्रकरणात पोलीस निरीक्षक इतक्या सहजरित्या स्टोरीज जुळवतात ही खरोखरच विचार करण्यासारखी बाब आहे। त्यामुळे पोलिसांना ही स्टोरी का तयार करावी लागत आहे असा दीर्घ प्रश्न नागपूरकरांना पडला आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर।